खरं आम्ही त्यांना बुके दिला काम येतो सगळे विभाग मॅडमला दाखवून. हो सगळे काही विभाग मला वाटलं कधी काही श्रीधर सर या की आता. या या सर. आम्ही द्यायला पाहिजे तुम्हाला. नाही आता आम्ही तुमच्याकडे येणार आहे सारखं, त्यामुळे तेवढ्यासाठी तुमची मदत महत्वाची. नक्कीच. मुख्य अधिकाऱ्यांच्या वगैरे सह्या झाली की इथं मग हे बिल काढायचं काम असतं. आपल्याला काय कुठलं बिल तुमची असते. हा मग काय उद्या कोणी काय सांगेल तर त्याच्यावर नाही ना उपयोगाचं. आणि सहकारी कार्यक्रम असते आम्हीच करे बुके. नाही आज आमची सुरुवात आहे तेवढ्यासाठी. या मी सगळे सहकार्य त्यांच्या विशेष नाही. पुन्हा एकदा आजपासून अजून जास्त लक्ष ठेवा. आपलं तुमचं सगळ्यांचं सहकार्य गाडगे या पुढे. गाडगे साहेब, गाडगे साहेब लक्ष असून द्या. पाणी पुरवठा विभाग काय काय चालतंय इकडे जरा सांगा कोणीतरी. गोरे साहेबांनी पाटोळे साहेबांनी पाणी पुरवठ्यात गोरे साहेबांना शुभेच्छा मॅडम तुम्हाला. तुम्हाला पण शुभेच्छा. थँक्यू. प्राधिकरणाला मला वाटतं जीवन प्राधिकरणाला ताराखडा तयार करायला सांगितलेला आहे. थोडस आपण पुन्हा एकदा पाठपुरावा करून जेवढं शक्य आहे तेवढं लवकर ते केलं तर बरोबर. आता या शनिवारचं होतं ते आपण जॉईंटिंग एक राहिलं होतं एक पायी तेवढं जॉईंटिंगचं राहिलं होतं. नाही शामोनगरसाठी मग स्पेशली एमजीपी ला आपण नगरपालिकेकडून एमजीपी ला पाणी देणार आहे कास्त. मला वाटतं एवढा साराकडा तयार करायला सांगितलेलं आहे. हेमलता भोसले सँडी कुठे गेला? कृषी विभागाचा फक्त कृषी विभाग काय काम असतं? आपल्या झाडांचं वृक्ष संवर्धन, उद्यानांची देखभाल, पुतळ्यांचे देखभाल काम आपल्या वृक्षतोड आपल्याकडनं केलं जातं. एखादं समजा धोकादायक झाड वगैरे त्या संदर्भात आपण बघतो, पंचनामा करून तुमच्या वृषाली पाटील. किती लोक आहेत कृषी विभागात? 4 अजून बौद्ध बाहेर गेले नाही. एक सीओ साहेबांनी तिथे गेले आणि विभाग प्रमुख आपल्या खाली कलेक्टर ऑफिसला गेले. सरकर साहेब आपल्या इथं मध्ये बऱ्यापैकी सगळ्या स्ट्रीट लाईट लावायला मदत केली.
आम्हाला नगरपालिकेमार्फत म्हणजे त्यांचे आपले हे होते डायरेक्शन लागणार हे सगळ्यांचं सहकार्य मॅडम आहे नंबर आहे माझ्याकडे व्हॉट्सअपला पाहते आपण नगरमध्ये बचत गटाच्या ओके ओके जेव्हा आपला कार्यक्रम होता तेव्हा भेटलेलो. अभिनंदन. आता सहकार्य लागणार आहे. प्रश्नच आता तुमचंच आम्हाला सहकार्य लागेल आमच्यापेक्षा तुमचंच जास्त सहकार्य लागेल आणि हे काम करूया आपण. यांच्या सेजन आहेत या ऑपरेटर आहेत. अभिनंदन. थँक्यू सो मच. मला पाहायला लागलं काय सगळ्या विभागांची माहिती करून द्यायला आलोय. आपल्या ह्या विभागात काय काय काम चालतं जरा सांगा. आपल्या विभागामध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टीची आकारणी केली जाते. ज्याला नवीन प्रॉपर्ट्या किंवा पहिल्यापासून शहरात आहे त्याला घरपट्टी आपण आकारणी करतो. क्षेत्रफळावर त्याची आकारणी असते. त्या 3 प्रकारच्या कॅटेगरी असतात. एक RCC प्रकार, दुसरं कच्चं मातीचं घर, साधं आपलं पत्राशेड किंवा टेम्पररी बांधकाम म्हणते ते 3 कॅटेगरीमध्ये असतात. आणि आपल्या शहरामध्ये एकूण 3 झोन आहेत. त्या झोननुसार कॅटेगरीप्रमाणे मेन रस्ते जे आहेत मुख्य रस्ते तो पहिला झोन, सेकंड झोन मधल्या कमी वाहतूक कमी ओलांडणारीचा, तिसरा झोन अगदी एकदम जिथं डेव्हलपमेंट कमी आहे कमी डेव्हलपमेंटचा तिसरा झोन. अशा पण 3 झोनमध्ये आपण आकारणी करतो. आतापर्यंत सर्वे करणं हे करणं आराखडा सगळा तयार करणं काम असू दे पण प्रामाणिकपणे वेळेवरती काम करताना बोलवल्यानंतर चाल ढकल नाही काय नाही काय एकदम छान फोन केला की 10 मिनिटात हजर. हो. अर्धे दिवस तू काय विषय आता कुठल्या भागात करंजे भागाला महत्वाचा विभाग फक्त आता हे आपली साबळे साहेब पण शुभम शिरतोडी नाही त्यांना भेटतो साईडवर गेले ते साईडवर पुढे ओळख व्हावी या उद्देशाने गटाला आरोग्य विभाग कुठं आरोग्य विभाग म्हणजे आता साहेब वगैरे तर आहे सगळ्यांची ओळख व्हावी या उद्देशानं आलोय. आणि सुरुवात गुलाबाच्या फुलानं आले का सगळी प्रगतशील आहेत प्रकल्प चालले आपल्या सातारा नगर परिषद ओके ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मधून आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट लोकल मुंबईची एक आपलं एनजीओ आहे. त्यांच्याने आपलं सातारा नगर परिषदेचा एक करार झालाय प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट संदर्भात. त्याचा एक आपला प्रकल्प चालू करायचं चालू आहे. कुठं आपल्या इथंच आता आपल्या शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जनजागृती चालू आहे मुलांमध्ये आणि युथ मध्ये. आणि त्याचबरोबर मग आपण शहरामध्ये कसं ते मॉडेल विकसित करता येईल ते चालू आहे. म्हणजे काय आपण म्हणजे शाळेमध्ये एक सेशन घेतोय मुलांसाठी जनजागृतीसाठी. आणि ते झालं की दर महिन्याला आपण प्लॅस्टिक संकलन करतोय. आता सध्या आपले एकूण 4 ड्राईव्ह झाले शाळेमधून आणि कॉलेजमधून असं करतोय. आता सध्या 20 शाळा त्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यांना द्या अजून कुठे गेले आमच्या तोंडातून कायम गुलाबच निघणार आहे. आरोग्य विभागाकडून मी तुमचा प्रतिशः आभारी आहे. इकडे दोघं सगळ्या नगरपालिका विभागांची ओळख व्हावी म्हणून मॅडम आणली. आणि गुलाबाच्या फुलानं सुरुवात केली की चांगलं असतं आहे की नाही. आता पुन्हा एकदा तेच वाक्य
पुन्हा एकदा तेच वाक्य श्रावणकडं लक्ष द्या. लक्ष द्या. आमच्याकडे सोडा, आम्ही वंचित आहे, त्रिशंकुमध्ये होतो पहिल्यापासून. थँक्यू. खूप खूप मनापासून आणखी शुभेच्छा तुम्हाला. येस. बसला तुमच्या बाजू केबिन लावलो एक 10 मिनिटं. Yes. यांना पण द्या की, ते पण नगरसेवक आहे आपल्या चिटकून. आता वर होती की 4 मिनिटं आपल्या त्यांची बॉर्डर एक आहे. पाहिजेत ना. इकडं नेते मंडळी सगळ्या विभागांची माहिती देतो. साहेबांचं काम काय जरा तुम्ही सांगा साहेब त्यांना. पहिले होतं सर्व डिपार्टमेंट हा प्रत्येक विभागाचे फाईल चेक करून साहेब त्रुटी असेल तर ते रिटर्न परत पहिल्या डिपार्टमेंटला पाठवायचं आणि ते त्रुटी पूर्ण झाली की साहेबांनी थोडक्यात साहेबांचं हे ऑफिस, पुन्हा सीओ साहेबांचं. हो साहेब या की 2 मिनिट. ए दादा या की. काही नागरिक येतात त्यांचे प्रश्न त्यांचे काही बऱ्यापैकी ते सोडलं जातं. म्हणजे येतो सगळीकडून. नमस्ते. धन्यवाद. अध्यक्षांचे तसे काय म्हणता येते खास त्यांची परमिशन घेऊन अध्यक्षांना भेटायचे. तिकडे जाऊन माहिती आरोग्य विभाग मंगळाई कॉलनी सचिन या तुम्ही या इकडे. या मॅडम या. विकास हा सगळ्यांची कुठं आलाय? आता विकास आराखडी तयार केली इथंच आहे ना. कुठे आपल्या इथं मुख्य या बदले साहेब या की सर या मॅडम या या मॅडम. हॅलो. आहे आता सोबत. नमस्ते. लागणार आहे आता. या मॅडम. सरकारी लागणार आहे.
आज नगरपालिकेत आम्ही सर्व टीम आपली आलेली आहे. खरं तर सर्वप्रथम छत्रपती आपला संपूर्ण महाराष्ट्राचा अखंड दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांना मी प्रथम नमन करते. नगरपालिकेत आज प्रत्येक विभागाची आज सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे. मुळातच सगळ्या विभागाची माहिती घ्यायची होती. सर्व अधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे तेथील जे कर्मचारी वर्ग आहे त्यांनी सगळ्यांनी आम्हाला छान इथं माहिती दिलेली आहे आणि थोडंसं आम्ही पण गुलाब पुष्प देऊन त्यांचेही आभार मानलेले आहेत. खरं तर नगरपालिकेचा किंवा आपल्या संपूर्ण सातारा शहराचा जो विकास आहे त्यासाठी या सर्वच अधिकाऱ्यांचं आणि कर्मचारी जे वृंद आहे त्यांची महत्त्वाची खूप मोठा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे त्यांचंही थोडंसं स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या साथीनं शाहूनगरचा संपूर्ण सातारा शहराचा विकास होणारच आहे. शाहूनगरवासियांनी आम्हाला साथ दिलेली आहे आणि आपल्या शाहूनगरचा संपूर्ण विकास तर करायचाच आहे. सर्वांगीण विकास करण्यासाठी या लोकांची सुद्धा गरज आहे. त्यासाठी आज आम्ही संपूर्ण विभागाची तर माहिती घेतलेली आहे. आज प्रथम सर्व विभागाची माहिती घेतलेली आहे, परंतु प्रथम दर्शनी पहिल्याच भेटीत सर्वच्या सर्व माहिती होईलच असं नाही, परंतु मोठी प्रथम दर्शनी माहिती घेतलेली आहे. हळूहळू सगळ्या विभागाची नक्कीच माहिती होईल.